मधील मोदी मैदानावर तर दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा मोठा सोहळा पार पडणार आहे। मात्र शहरात सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे प्रशासनाकडून या पार्श्वभूमीवर वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आले। आता इथे दादा भुसे हे स्वतः दाखल झाले आणि त्यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली। मात्र पूर्वतयारीचा आढावा घेत असताना या ठिकाणी साचलेलं पाणी, चिखल आणि त्यावरती मुरुम टाकण्यात येतोय, हे सगळं स्वतः दादा भुसे यांनी पाहिलेलं आहे। आणि या संदर्भातलाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिकच्या तपोवन परिसरातील मोदी मैदानावरती आज दुपारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा खरं तर प्रचार प्रसार करण्यात येणार आहे। मोठा सोहळा खरं पार पडणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर सर्व मान्यवर जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। मात्र आपण जर बघितलं तर आज सकाळपासून नाशिकमध्ये पावसाची जोरदार ही बघायला मिळते। पाऊस जो आहे तो मुसळधार पडतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी खरं तर इथे चिखल बघायला मिळतोय। या परिसरामध्ये देखील पाणी हे साचलेलं आहे आणि खरं तर प्रशासनाकडून देखील आता जय्यत तयारी या पार्श्वभूमीवर केली जाते। आपण जर बघितलं तर वॉटरप्रूफ मंडप हा टाकण्यात आलेला आहे। महापालिका असेल किंवा इतर सर्व विभाग जे आहेत ते जोरात कामाला हे लागलेले आहेत आणि याच सर्व कामाची पाहणी करण्यासाठी आता पालकमंत्री दादा भुसे हे देखील इथे दाखल झालेले आहेत। सर्व कामांची ते पाहणी करतायत, प्रशासनाला योग्य त्या सूचना देखील ते देत आहेत। समोर आपण बघितलं तर पोलीस प्रशासन, महापालिका, जिल्हा प्रशासन असे सर्वच विभागाचे अधिकारी देखील इथे दाखल आहेत। पण नक्की कशा सर्व पाहणी केली जाते, कशा सूचना दिल्या जातात ते आपण विचारत भुसे साहेब आहेत। दादाजी, आता पाऊस पडतोय, कसं सर्व नियोजन आहे? कसं सर्व नियोजन आहे? वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आलेला आहे, कशी तयारी? आपण बघितलं असेल, काल रात्री थोडासा पाऊस झाला, परंतु प्रशासनाने आम्ही सर्वांनी मिळून पूर्ण तयारी केलेली आहे। 50,000च्या पेक्षा जास्ती महिला भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। आपण बघत आहोत अशा प्रकारे तयारी ही केली जाते। वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आलेला आहे आणि या पावसाचा कुठलाही परिणाम होणार नाही, सर्व खबरदारी आम्ही घेतोय असंच भुसे यांनी म्हटलं। कॅमेरा विकी पॉर्स, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।